मैदानाच्या आतमध्ये होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. सलग आजचा हा तिसरा दिवस, तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं देखणं आयोजन, देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी जयदुर्गा टिमगरपाडा संघाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना विद्यमान अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे संतोषजी तरे आणि प्रल्हादजी नाईक यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. संजय आणि रवींद्र ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते आणि आयोजकांच्या वतीने विशेष सूचना आहे की 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. आयोजक वारंवार त्याने सूचना करतात, या सूचनेचं आपण पालन करावं हीच मात्र विनंती असेल. गावदेवी रांजोली आणि आई गावदेवी सोनाळे या संघादरम्यान दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चिरोबा कोण आणि गावदेवी पूर्णा, त्यानंतर कालिका माता खारबाव आणि अमर स्पोर्ट कासने असे हे आजच्या शेड्यूलमधील एकंदर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना सन्मान्य प्रमोददादा भोईर वळ यांच्या वतीने सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंच भाऊ पाटील, सुरेशजी घरात दुसरे पंच आपण पाहतोय. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केलाय, निघून गेलाय चेंडू. फाईन लेग सीमारेषा पार, देखना चौकार, सुरेख चौकार. अगदीच सोपा फटका पाहायला मिळतो. ज्युसी फुलटॉस चेंडू आणि योग्य समाचार या चेंडूवरती घेतला गेलाय. दुसरा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा फटका, निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4, देखना चौकार. पाहायला मिळतोय आणि फलंदाज चौकाराच्या हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज संजय, एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दक्ष पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि गोलंदाज दिनेश यांना इथून मात्र कानमंत्र कशा रीतीने दिला गेला आणि त्याचा वापर तो येणाऱ्या चेंडूवरती कशा रीतीने होईल याकडे निश्चितपणानं पाहिलं जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय. पुढे सरसावत पावलांचा योग्य वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर, पण एक टप्प्याअखेर सुरेख चौकार पाहायला मिळतोय. ते फलंदाज संजय यांच्या माध्यमातून विशाल नाईक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावरती. चांगली पार्टनरशिप निश्चितपणाने वारंवार त्याने आयोजकांच्या वतीने सूचना केली जाते. टायमर ऑन आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीत इथून मात्र कोणत्याही प्रकारची हाईगाई केली जाणार नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून.
पंच भाऊ पाटील सर आमच्याकडे वळतात आणि दोन्ही हात फैलावत आहेत. निश्चितपणानं जर आपण पाहिलं तर अवांतर एक धाव जोडली गेली आणि 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. क्रिकेटमधील पहिला अशुभ असा आकडा आपण पाहतोय. 13, 17 आणि 23 या 3 धावांकडे अशुभ आकडा म्हणून जे पाहिलं गेलं. एक धाव जोडली जाईल. निश्चितपणानं चेंडू ज्या गतीने येत आहेत, फलंदाज चांगल्या रीतीने त्याचा समाचार जरूर घेत आहेत, पण निश्चितपणानं पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू 38 सर्कलमध्येच आपण पाहतोय आणि एकच धाव जोडली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एक सावध सुरुवात आणि निश्चितपणानं एक चांगली धावसंख्या ही आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एकंदर जर आपण विचार केला 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक आहे. 9 खेळाडू. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे फलकावरती 14 धावा. बिनबाद 14 अशी स्थिती. यावेळेस मात्र एक चांगला फटका. चिप केलंय चेंडूला. एक धाव जरूर मिळेल. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावा मिळत आहेत त्या 2. चांगलं कॉर्डिनेशन. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र तिसरी धाव सुद्धा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली जाईल आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 17 धावा. एक षटकाच्या अखेरनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. यापुढील होणारा सामना गावदेवी रांजनोली आणि श्री आई गावदेवी सोनाळे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फलंदाज संजय आणि रवींद्र यांच्या माध्यमातून आतापर्यंत संजय यांच्या बॅटमधून चौकाराची हॅट्रिक जरूर आपण पाहिली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एक वाईट चेंडू हाताळला गेला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एकेरी धाव, निर्धाव चेंडू आणि तिहेरी धावा जोडल्या गेल्यात. लक्षात घ्या तर इथून मात्र जो टायमर आहे तो ऑन आहे. वेळेच्या बाबतीत निश्चितपणानं सहकार्य होईल ही मात्र सर्व संघांकडून आम्ही अपेक्षा बाळगतोय. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे आणि या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहे. त्याची मात्र आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज प्रमोद याला आणलं गेलंय. षटक क्रमांक 2 हाताळलं जाईल. फलंदाज रवींद्र यांचा विचार केला तर 2 चेंडूंचा सामना केलाय. त्याच्यावरती 3 धावा जरूर जोडल्यात आणि फलंदाज संजय यांचा विचार केला तर एकंदर 13 धावांचं त्यांनी योगदान दिलं. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रमोद यांना आणलं गेलंय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चांगलं कोऑर्डिनेशन. ढुंडो रे साजना काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण. धावा जोडल्या गेल्यात त्या एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 19 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावांचं संमिश्रण या एकंदर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशात वर. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का आपण पाहतोय. जय हनुमान सरवली या संघाला. फलंदाज बाद. फलंदाज रवींद्र यांना बाद होताना आपण पाहतोय. 5 धावांचं योगदान दिलं. 4 चेंडूंचा सामना केला. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून जी पार्टनरशिपची अपेक्षा होती ती पार्टनरशिप इथून मात्र उभारली गेली. नवीन फलंदाज कबीर यांना आपण पाहतोय. बॅटिंग स्टान्सवरती आपण पाहतोय. हिटमॅन म्हणून 40+ क्रिकेटमध्ये त्यांची ख्याती आहे. बघूया या सामन्यामध्ये कशा रीतीने एकंदर धावा जोडल्या जातात. रणजी क्रिकेटमध्ये वारंवार त्याने जर आपण पाहिलं तर जो संघ प्रथम फलंदाजी करतो त्या संघाला एक प्लस बेनिफिट, अधिकचा फायदा इथून मात्र वारंवार त्याने पाहतोय. पण
सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर वातावरणामध्ये जो बदल झाला आहे त्या बदलानुसार जर आपण पाहिलं तर संघांना निश्चितपणानं समान संधी आहे आणि या संधीचं सोनं कशा रीतीने होईल याकडे निश्चितपणानं पाहिलं जाईल. धावसंख्या आपण पाहतो 19 धावा, एक बाद अशी स्थिती. थँक्स कॉमेंट्री बॉक्स दरम्यान पाहतोय आपण राजनुली गावचे उद्योजक आणि आमचे खास आधारस्तंभ अरुण दादा पाटील साहेब, तसेच आमचे लाडके प्रल्हाद मामा साहेब आणि आदरणीय किशोर हरट साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर्व पाहुण्यांचं स्वागत. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. पंच सुरेश घरत सर आमच्याकडे वळत आहेत आणि दर्शवत आहेत हा चेंडू अवंतर आहे आणि या अवंतर धावेच्या मदतीने धावफलक 20 या अंकावरती जाऊन पोहोचलं आहे. निश्चितपणानं इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर महत्त्वपूर्ण एक पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, पण निश्चितपणानं जर गोलंदाजाकडे मात्र दिशा नसेल तर दशा होताना पाहायला मिळते आणि ती स्थिती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा करतायत पंच सुरेश घरत सर. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावरती. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक हलतं जरूर राहिलं आहे. जय हनुमान सरवली या संघाचं. गोलंदाज तयार प्रमोद. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करत चेंडू घरंगळत ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वीरित्या पूर्ण होताना तो प्रयत्न आपण पाहतोय. दोन फलंदाज करतायत, फलंदाज संजय आणि कबीर. धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 23 या अंकावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती जोडली गेलेली आहे. निश्चितपणानं एकेरी दुहेरी धावासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहतोय क्रिकेटची जीवनवाहिनी म्हणून एकेरी दुहेरी धावांना संबोधलं गेलं आहे आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रमोद यांचा पुढचा चेंडू बॅकलिपचा चांगला वापर. चेंडू निघून चाललाय फायनल एक क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवता ठेवता 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 24 रन्स ऑन दी बोर्ड. डावखुऱ्या हाताचा फलंदाजाची इथून मात्र बदल झाल्यानंतर उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स दरम्यान पाहतोय आपण ठाकूरपडा गावचे उद्योजक संजू दादा ठाकरे साहेबांचं आगमन. त्याचबरोबर पाहतोय की आपण एक चांगले दर्जेदार ऑलराऊंडर संतोष ठाकरे साहेबांचं स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार प्रमोद यांना आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 24 धावा फलकावरती आहेत, एक बाद अशी स्थिती. जय हनुमान सरवली या संघाची आपण पाहतोय. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू हवेत आहे. फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू चाललाय निघून चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. अडवला जरूर गेलाय. 3 धाव पूर्ण केला. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती 3 आपण पाहतोय आणि या 3 धावांच्या मदतीनं 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर निश्चितपणानं धावांवरती जो भर दिला गेलाय तो एकेरी दुहेरी धावांचा आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांकडे जाण्याचा प्रयत्न जरूर आहे, पण अपेक्षित जो टायमिंग आहे तो योग्य रीतीने साधता येत नाही आहे फलंदाजांना. त्या कारणास्तव फक्त एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांवरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. गोलंदाज प्रमोद यांचा पुढचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक निश्चितपणानं लांबवलं गेलं, कारण की आतापर्यंत जर विचार केला तर 8 चेंडूची हाताळणी केली गोलंदाज प्रमोद यांनी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. अवांतर एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय 29 या अंकावरती. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अवांतर धावांचा निश्चितपणानं या षटकामध्ये वारंवारतेने इथून मात्र वापर होतोय असंच म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत 4 वाईड चेंडू हाताळले गेलेले आहेत गोलंदाज प्रमोद यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 या अंकावरती.
षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र एक चांगला देखणा स्ट्रोक निघून चाललाय चेंडू एका धावेकरता. एकपेक्षा अधिक एक मात्र अधिक काही मिळणार नाही आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचलं आहे. आणि या षटकामध्ये जर आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितपणानं 13 धावा जोडल्या गेल्यात. गोलंदाज खर्च केल्यात गोलंदाज प्रमोद यांनी. विकेट मात्र जरूर एक मिळाली, पण अवांतर चेंडूची हाताळणी, एकेरी दुहेरी तिहेरी धावा या आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि 13 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रमोद यांनी. धावसंख्या आहे फलकावरती 30 धावा. तिसरं षटक हाताळण्याकरता कोणत्या गोलंदाजाला इथून मात्र आणलं जाईल हे मात्र पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण की आता मात्र तिसरं आणि चौथं षटक हे हाणामारीचं षटक म्हणून आपण पाहतो 4 षटकांच्या या खेळामध्ये. आणि निश्चितपणाने जर आपण पाहिलं तर धावसंख्येला कुठेतरी लगाम लागणं हे आता मात्र खूप महत्त्वाचं असेल. यापुढील होणारा सामना गावदेवी रांजोली आणि श्री आईदेवी सोनाळे या दोन संघाच्या माध्यमामध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. 40+ क्रिकेटची ही तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जसे जसे दिवस मात्र बदलत आहेत त्याप्रमाणे निश्चितपणानं वातावरणामध्ये जो बदल होतोय त्या बदलानुसार इथून मात्र शरीरामध्ये जी पाण्याची कमतरता आहे ती भरून काढली जाते. आणि निश्चितपणानं खेळाडूंकरता वारंवार त्याने फिजिओथेरपिस्ट असतील, आरोग्य सल्लागार असतील, यांच्या माध्यमातून वारंवार त्याने सूचना केली जाते पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा. त्याचप्रमाणे एनर्जी ड्रिंक्सचा वापर करा, तरच आपली एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती मात्र कायम टिकून राहील. षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय संतोष यांना आणलं गेलंय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय फलंदाज कबीर यांना. स्ट्राईक मात्र त्यांनी आपल्याकडे कायम ठेवलेली शेवटच्या चेंडूवरती जी एक धाव जोडली गेली त्या एका धावेनंतर तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करण्याची पुन्हा एकदा संधी आहे फलंदाज कबीर यांच्याकडे. आणि हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील निश्चितपणानं या षटकामध्ये एक चांगल्या धावसंख्येकडे हे पाहिलं जाईल का याकडे निश्चितपणाने येणाऱ्या वेळेमध्ये ही धावसंख्या जरूर एक चांगली पाहायला मिळेल का याकडे लक्ष दिलं जाईल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. शॉर्ट रनअपने गोलंदाजी केली जाईल गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून. आखो टप्प्याचा मारा, चेंडू निघून चाललाय फायनल क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहतोय, पण कोण फलंदाज बाद असेल हे निश्चितपणानं पाहिलं जाईल. फलंदाज दोन्ही खेळाडूंना, दोन्ही फलंदाजांना जर आपण पाहिलं तर एका बाजूने एकाच एंडने धावताना आपण पाहिलं आणि निश्चितपणानं जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस हे 40+ क्रिकेटमध्ये वारंवार त्याने पाहायला मिळतं. फलंदाज पंचांनी निर्णय दिलेला आहे. फलंदाज कबीर हे बाद झालेले आहेत. 5 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाकरता दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 31 या अंकावरती. दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. फलंदाज कबीर बाद होताना मोठा धक्का म्हणावा लागेल जीवनमान सरवली संघाला. ज्या फलंदाजाकडनं खूप मोठी अपेक्षा होती त्या फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहतोय. फलंदाज रवीन त्यांच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज संतोष इथून मात्र दर्जेदार रीतीने इथून मात्र गोलंदाजी जरूर केली जाते, पण क्षेत्ररक्षणसुद्धा त्याहूनही अधिक सुंदर पाहायला मिळत आहे. कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे. धाव घेताना यस्नोवेटची भूमिका या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत फलंदाजाकरता.
आणि तीच गोष्ट मात्र मागच्या चेंडूवरती ही पाहायला मिळाली नाही. यावेळेस मात्र एक अप्रतिम देखणा स्ट्रोक, फुल अँड सक्सेसफुल, हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. मॅच बॉल मॅचमध्ये येण्यास थोडासा अवकाश जरूर आहे. तत्पूर्वी दुसऱ्या चेंडूची उपलब्धता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. अप्रतिम देखणा स्ट्रोक फलंदाज रवीन याच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि निश्चितपणाने या फटक्याची इथून मात्र नितांत गरज होती जर्मन सरवली या संघाला. फलंदाज कबीर बाद झाल्यानंतर रवीन यांनी फलंदाजीची सूत्र आपल्या हातामध्ये स्वीकारलेली आहेत आणि त्यापैकी एक चांगली सुरुवात षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आहे. ही खूप महत्त्वाची जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, संतोष राईट आर्म द विकेट. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, पण खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणास्तव पंच भाऊ पाटील इशारा करतायत नो बॉल आणि फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाजाला इथून मात्र सुवर्ण संधी असेल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद करण्याची संधी असते, मुभा असते फ्री हिटच्या चेंडूवरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. सीमारेषा क्लिअर करेल का? आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मस्तक पे दस्तक, पुरेपूर इथून मात्र फटक्याचा वापर आणि धावांची लयलूट. धावा मिळतात ते 4. नशिबाचा देखणा चौकार पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 42 या अंकावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड. फलंदाज रवीन यांच्या बॅटमधनं एक देखणा चौकार आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय अतिशय सुरेख चौकार. टप्पा पडल्यानंतर अधिक उंची जाणवली चेंडूची, पण चेंडू पकडण्यामध्ये फलंदाज क्षेत्ररक्षक असफल राहिले आणि त्या कारणास्तव चेंडू मात्र सीमारेषेच्या पार जाताना आपण पाहतोय. धावसंख्या 42 या अंकावरती 2 फलंदाज बाद. अशी स्थिती पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. इट्स मल्टीमॅसिव्ह हिट. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 48 या अंकावरती. 48 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन द बिहाफ धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदर जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये झालेला आहे आणि धावांचा ओघ जो आहे तो वाढता पाहायला मिळतोय. फलंदाज रवीन यांच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला आहे आणि एकंदर 16 धावांचं योगदान संघाकरता दिलंय आणि स्वतःकरता सुद्धा दिलंय. एकही चेंडू अद्यापर्यंत निर्धाव हाताळला गेलेला नाही. एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संतोष यांना. षटक थोडंसं लांबवलं जरूर गेलंय कारण की एक नो चेंडूची हाताळणी केली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नो चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. बीमर की बिमारी. फ्री हिटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49 या अंकावरती. 49 रन्स ऑन दी बोर्ड. फ्री हिटचा चेंडू. DJ गणराज यांच्या माध्यमातून फ्री हिटचा सिग्नल आपल्याला ऐकायला मिळाला. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. निघून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चित्त्याची चपळाई आणि एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या 3 धावांच्या मदतीने धावफलक 50चा आकडा ओलांडतोय. 52 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय जर्मन सरवली या संघाचं. डगआउटमधनं एक टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. 52 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 नो चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. त्याच्यामध्ये एक चेंडू जर आपण पाहिला तर खेळपट्टीच्या बाहेर हाताळला गेला आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरा बीमर मूळ चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 52 या अंकावरती आपण पाहतोय. 2 बाद 52 अशी स्थिती.
जहनुमान सरवली या संघाची. धावांचा ओघ मात्र वाढता पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका. चेंडू निघून चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 54 या अंकावरती. 54 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चितपणानं जेव्हा आपण उल्लेख केला होता दुसऱ्या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावांचा, तोच तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळालेला आहे. संमिश्र फटकेबाजी आणि एकंदर तिसऱ्या षटकामध्ये तब्बल संतोष यांनी 24 धावा खर्च केल्यात. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल गोलंदाज संतोष यांचं. फलंदाज रवीन यांचा विचार केला तर 19 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर फलंदाज संजय यांचा जर आपण विचार केला तर चौकारांच्या हॅट्रिकसह जर आपण पाहिलं तर एकंदर 18 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. चौथा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल हे मात्र पाहणं खूप महत्त्वाचं असेल. आणि पुन्हा एकदा आव्हान असेल जयदुर्गा टिमगरपाडा या संघासमोर धावा रोखण्याचं. हे आव्हान कॉमेंट्री बॉक्स शॉर्ट पॉकेट डायनामिक म्हणून ज्याची ओळख होती असे आमचे गणेश पाटील दादांचं आगमन झालं आहे. वेलकम दादा, आपला मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज तयार. रवींद्र बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट मोर विकेट. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. तसेच पाहतोय आपण माजी उपसरपंच पिंपळगर रांजोली ग्रुप ग्रामपंचायतचे भोलेनाथ पाटील साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं पण मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाज रवींद्र यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावा आहेत फलकावरती 54 धावा. 54 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय जहनुमान सरवली या संघाचा. गोलंदाज तयार. रवींद्र यांचा पुढचा चेंडू. आखो डब्याचा मारा. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय चेंडू. सीमा पार. देखणा चौकार. अप्रतिम चौकार. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहतोय. आपल्याला पाहायला मिळते जहनुमान सरवली या संघाची चांगली फलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रवीन यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुढे सरसावत. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. झेल सुटतोय. अचूक टायमिंग साधलं होतं. हाताला स्पर्श करून चेंडू मात्र धरतीला दान होतोय. धावा एकंदर जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने 60 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फलंदाज प्रवीण यांना आपण पाहतोय फलंदाजी करताना. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रवींद्र. 3 चेंडूची हाताळणी केली. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. पुन्हा एकदा झेल सुटतोय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडू मात्र काहीसा पिछा सोडायला तयार नाहीये. तत्पूर्वी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यावेळेस मात्र चौथ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
अवांतर चेंडूंची हाताळणी मात्र त्यांनी केलेली नाही आहे. अखेरच्या षटकामध्ये हीच गोलंदाजाची महत्त्वता असते. यावेळेस मात्र पुढे सरसावत देखना फटका, गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. काहू कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतात एकूण एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 65 या अंकावरती. 65 रन्स ऑन दी बोर्ड. फलंदाज प्रवीण दर्जेदार पद्धतीने फलंदाजी साकारताना 30 धावांची खेळी आतापर्यंत त्यांनी साकारलेली आहे. 9 चेंडूंमध्ये क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी आपण पाहतोय. देखणी फटकेबाजी, संमिश्र फटकेबाजी आपण पाहतोय. षटकाराने अकाउंट ओपन केल्यानंतर, उघडणी केल्यानंतर जो आत्मविश्वास वाढलाय फलंदाज प्रवीण याचा, तीच आत्मविश्वास राखत, दर्जा राखत एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार केली. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला ड्राईव्ह केलंय आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय चेंडू सीमा पार. सत्तर धावांचं आव्हान असेल जयदुर्गा टिमगरपाडा या संघासमोर. गोलंदाज रवींद्र यांनी तब्बल 15 धावा खर्च केल्यात. जर्मन सरवली आणि जयदुर्गा टिमगरपाडा दोन्ही संघांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे. जर्मन सरवली आणि जयदुर्गा टिमगरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन, विनंती आहे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वळूया दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. गावदेवी रांजोली आणि श्री आईदेवी सोनाळे या 2 संघादरम्यान नाणेफेकी आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय बाळाराम शंकर ठाकरे यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. व्यासपीठावर सन्मान्य किशोर हरड साहेब आहेत. त्यांच्या समेत पिके मामा म्हणजे आमचे लाडके प्रल्हाद म्हात्रे साहेब आणि अरुण भोईर साहेब आणि संजू ठाकरे या 4ही मान्यवरांना विनंती असेल, आणि अरुण पाटील साहेब. चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही माजी सरपंच साहेब आहेत. संजू दादा आपण सुद्धा या. प्रल्हाद म्हात्रे साहेब, पिके मामा आपण सुद्धा या. सामना सुरू करण्यापूर्वी सरवली आणि टिमगरपाडा टीमचे संगणक आपण स्कोररला भेटून घ्यायचे आहे. ओव्हर टू द टॉस बॉक्स. हॅलो, मान्यवरांचा शुभागमन होताना आपण पाहतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर मान्यवरांकडे नाणं सुपूर्द करण्यापूर्वी आपण जे नाणं आहे ते नाण्याची ओळख, एका बाजूला आहे सुभाषदादा ठाकरे आणि एका बाजूला हरीशदादा ठाकरे, जी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. सोनाळे संघाचा कॉल आहे. सुभाषदादा ठाकरे असा कॉल, आणि या सरुली संगणक आपण सामना सुरू होण्या अगोदर संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधल्यानंतर आपला सामना सुरू होईल. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेले आहे रांनोली संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कर. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. वळूया आपण समालोचन कक्षाकडे. निश्चितपणाने
समालोचन कक्षातून आपल्या समवेत जोडले जातील सुभाष धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद रोहन पाटील. आव्हान एक मोठं आव्हान आहे. तब्बल आपण पाहतोय 70 धावांचं आव्हान इथे उभं केलेलं आहे जनमन सरवले या संघाने. प्रथम फलंदाजी करताना 69 धावा धावफलकर निर्धारित 4 षटकामध्ये कुठून काढल्या गेल्या होत्या आणि 70 धावांचं एक लक्ष्य इथे आपण पाहतोय मोठं लक्ष्य उभं केलेलं आहे ते जयदुर्गा टेमघरपाडा या संघासमोर. आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलमान जोडी मैदानामध्ये जयदुर्गा टेमघरपाडा या संघाकडून दाखल झालेले आहे. 40+ फॉर्मॅटमधील ग्रुप सी मधील हा सामना आपण पाहतोय जनमन सरवली विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा या दोन संघामध्ये. आज आपण 8 संघ इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये सध्या पहिला सामना आपण पाहतोय जनमन सरवली विरुद्ध जयदुर्गा टेमघरपाडा. यानंतर गावदेवी रांजणोली विपक्ष श्री आईदेवी सोनाले. त्यानंतर चेरोबा कोण विरुद्ध गावदेवी पूर्ण आणि त्यानंतर श्री कालिका माता खारबा विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. हे संघ आज आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. स्पर्धेचा हा तिसरा दिवस आपण बघतोय. 8 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आज 10 मार्च या स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पंचांनी देखील स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची आहे. पंच आपण देखील नक्कीच संघांना नक्कीच ताकीद द्यायची आहे, कुठल्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आपण खर्च करू द्यायचा नाही. हे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भाऊ पाटील सर. तर स्क्वेलेकचे पंच आपल्याला सुरेश घरत सर पाहायला मिळत आहेत आणि आमचे तिसरे पंच सुनील म्हात्रे सर सध्या टॉसबॉक्समध्ये आपण पाहतोय. केशव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहे. सलमी जोडी मैदानामध्ये सुनील आणि संतोष जयदुर्गा टेमघरपाडा संघाकडून हे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आव्हान तब्बल 70 धावांचं आहे. या लक्ष्याचा पाठलागासाठी सलमी जोडी मैदानामध्ये सज्ज होतोय. पहिला चेंडू टर्न केलेल्या चेंडूला फुलटा चेंडू होता, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर रेजमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तो पण एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो फलंदाज सुनील. आता मात्र सामना फलंदाज संतोष सुनीलाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाचं अकाउंट देखील ओपन झालेलं आहे. टेमघरपाडा संघासमोर जे लक्ष आहे तब्बल 70 धावांचं आणि या लक्ष्याचा पाठलाग जर यशस्वीरित्या करायचा असेल तर पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल, कारण जो रिक्वायर रन रेट आहे तो मात्र खूपच मोठा आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल डीप मिड ऑन रिजनमध्ये तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज संतोष देखील पूर्ण करतोय. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं सिंगल धावेने. संघाची धावसंख्या 2. केशव बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. यावेळी सामना फलंदाज सुनील. पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवरप्लेचं पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे मात्र डाऊन द ग्राउंड हा फाटका देखील केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल, मात्र इथे या संधी नाही. चेंडू निघून जाते सीमा पार. या इनिंगमधला पहिला चौकार फलंदाज सुनीलच्या बॅटमधून. अतिशय उत्कृष्ट खेळाडू ठाकूरपाडा टीमचा पाहतोय आपण. माजी खेळाडू राजू ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम राजू दादा, आपला हार्दिक स्वागत आहे.
इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रॉपर टायमिंग खरं तर साधताना नाही. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग मिळतं. विकेट इथे दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. या दोन धावने संघाची धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 8वर. आव्हान आहे ते 70 धावांचं. इथून अजूनही 62 धावांची आवश्यकता आहे जयदुर्ग टेमघरपाडा संघाला विजयासाठी. एक मोठं लक्ष नक्कीच आपण बघतोय जनमान सरवली संघाने उभं केलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना केशव बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल. आणि इथे मात्र पहिला फलंदाज टेमघरपाडा संघाचा झेलबाज रूपाने बाद होताना सुनील याची खेळी संपुष्टात येते. पहिला हादरा बसतोय सुनीलच्या रूपाने जयदुर्ग टेमघरपाडा या संघाला. संघाचा संघनायक बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना आपण बघतोय सुनील. आणि बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये एक चौकारचा देखील समावेश होता. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रमोद पाहायला मिळतोय. आज समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकतोय वॉइस ऑफ झेडके रोहन पाटील आणि वॉइस ऑफ ठाकूरपाडा सुनील पवार सरांचा. काल आज आपण नक्कीच आपण पाहतोय एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आपल्याला जास्त वेळ खर्च करत आहेत. आपले 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. आणि त्यात शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. केशव बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल. आणि इथे मात्र समाप्त होतं. आणखीन एक फलंदाजाचा खेळ टेमघरपाडा संघाला. दुसरा हादरा फलंदाज प्रमोदच्या रूपाने. टीम मीटिंग करायची नाही, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण यानंतर आपण पाहतोय आणखीन सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ आपण खर्च केलेला आहे. सत्तर लक्षाचा पाठल्या करताना धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 8 धावा 62 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मग इथून फक्त 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज उमेश येतोय. तर सामना फलंदाज संतोष जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. उमेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. इथे या स्क्वेअर ऑफ विकेट केलेला आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत आणि 2 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. अगदी हलवार चेंडू नक्कीच हाताला गेला होता गोलंदाज उमेशच्या माध्यमातून. आव्हान 70 धावांचा. इथून 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 17 चेंडूमध्ये टेमघरपाडा संघाला इथे हा चेंडू उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र झेल ड्रॉप केला जातोय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. त्या 2 धावने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 12. 70 लक्षाचा पाठलाग जयदुर्ग टेमघरपाडा संघ करतोय.
इथून 16 चेंडूमध्ये अजून 58 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जयदुर्गा टेमगरवाडा या संघाला. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. या टायमिंग साधता आले नाही. पलटी शॉट खेळण्यासाठी या टायमिंग खूपच महत्त्वाचा असतं. चेंडूची निवड नक्कीच शॉट सिलेक्शन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र काही तिथे पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर धावपलीकर 12 धावा 58 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आव्हान तब्बल 70 धावांचं आहे. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. मिसफील्ड पाहायला मिळते आणि या एकचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज या दोन संघाची धावसंख्या पोहोचते ती या 14 वर. दरम्यान पाहतोय की आपण व्यासपीठावर जे आमचे मान्यवर आहेत त्या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण. त्यामध्ये रांजोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय प्रल्हाद म्हात्रे म्हणजे पिके मामा, त्याचबरोबर पाहतोय आपण रांजोली गावचे माजी सरपंच हे खूप आदर्श व्यक्तिमत्व अरुण पाटील साहेब. फ्लॅट दिली होती इथे मात्र चेंडूला आपण पाहतोय या चेंडू जातोय एक्स्ट्राक्सीच्या मागे. एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. तसेच पाहतोय की आपण व्यासपीठावर सोनाळे गावचे उद्योजक आदरणीय किशोर हरड साहेब हे सुद्धा आहेत. त्याचबरोबर पाहतोय आपण नो डाऊट खूप चांगलं व्यक्तिमत्व आमचे संजय ठाकरे साहेब ठाकूरपाडा हे सुद्धा व्यासपीठावर. त्याचबरोबर पिंपळगडचे माजी उपसरपंच आदरणीय भोलेनाथ पाटील साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद घेताना पाहतोय व्यासपीठावरून. इथे लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्ट फटका क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत लॉंगर रिझनमध्ये अडवला जातो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. रनआउटची संधी आणि या त्या संधीचं सोनं करताना अखेर रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16 आणि आता मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक सांगतात की 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन आलं गोलंदाज प्रवीण. खरा राऊंडरायचा फटका कार्पेटचे सहारे चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या एका धावेने वाढते. 17 धावा. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 53 धावांची अजूनही आवश्यकता आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. ग्रामीण टीमसाठी ज्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफ्या स्पॉन्सर केले असे आमचे आधारस्तंभ आदरणीय जय हिंद गोपीनाथ चौधरी साहेब, माजी उपसरपंच आणि एक जिओ अपार्ट माजी सरपंच बुमबुम सुभाष दादांच्यावर अफाट प्रेम करणारे असे जय हिंद दादा चौधरी साहेबांचं व्यासपीठावर मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 18 आपण पाहतोय. या इथून चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये तब्बल 52 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय काउंट पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि पूर्णपणे आता मात्र सामना झोकलेला आहे. आपण पाहतोय या तो जयमान सरवली संघाच्या बाजूने, कारण इक्वेशन खूपच अवघड बनलेलं आहे त्या टेमगरपाडा संघासाठी. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. 8-51 हे समीकरण सध्या स्कोरबरोबर पाहायला मिळत आहे.
इथे उंचावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे, सेफ लँडिंग होते चेंडूची. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21-21. 7 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. संरक्षण कक्षामधून आपण आवाज ऐकतोय रोहन पाटील आणि सुनील पवार सरांचा. काल आपण आवाज ऐकत होतो सुनील पवार सर, संदेशजी वखार आणि मनोजजी ठाकरे यांचा. इथे मात्र जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. आणखीन हादरा जयदुर्गा टेमघर पाड्या संघाला. दरम्यान पाहतोय आपण सोनाळा गावचे उद्योजक आदरणीय गणेशदादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आपण झालेले साहेब, आपलं या व्यासपीठावर मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मनोज येतोय. चौथा फलंदाज बाद झालेल्या टेमघरपाडा संघ पूर्णपणे या बॅकफुटावर ढकलला गेलेला आहे. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये या तब्बल 49 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जितू येतोय आणि जीतकडे अग्रेसर होताना आपण मध्ये जनमान सरवलं या संघ. कारण इक्वेशन आता मात्र खूपच अवघड बनलेलं आहे. 6 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन हा फटका केलेला आहे मेडिकट रिझनमध्ये. मात्र फक्त एकच धावकांची संधी मिळेल. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न जयदुर्गा टेमघरपाडा संघाकडून केला जाईल, कारण लक्ष आवाक्याबाहेरचं आहे. 5 चेंडू आणि 48 धावा. क्लीन बॉल, डांडी गोल, बेल्स के जली माने बल्लेबाज का दिल जल उठा. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. अतिशय स्मूथ बॉलिंग ॲक्शन आहे आणि परफेक्ट यॉर्कर, अगदी या एस्टनचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. न्यू बॅटर रमन, मात्र रनपासून कोसो दूर आपण बघतो जयदुर्गा टेमघरपाडा संघ. 4 चेंडू आणि तब्बल 48 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 48 धावांची तब्बल आवश्यकता आहे जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. पूर्णपणे या आपण पाहतो पाठच जड आहे जनमान सरवलं या संघाचं. येथे समोर केले बॉलर बॅक ड्राय, कुठल्या प्रकारचे धाव नाही. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. इथे 20 मध्ये फटका केलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आपण बघा. औपचारिकता शेष राहिलेली आहे, कारण 3 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर जनमान सरवली संघ सध्या पाहायला मिळतोय. इथे या सरळ चेंडूने या आपण पाहतो वेध घेतलेला आहे तो सीमारेषेचा. डाऊन द ग्राउंड हा फटका फलंदाजाच्या बॅटमधून. हा सामना संपल्यानंतर जयदुर्गा टेमघरपाडा आणि जनमान सरवली या दोन्ही संघांनी या कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वेलकम, सुस्वागतम. यंग आणि डॅशिंग असे खूप चांगले व्यक्तिमत्व ठाकूरपाडा गावाचे पवन तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र स्वेर चेंडू, पंचांचा इशारा वाईट, आव्हान दादा वाढच्या रूपाने. धावसंघामध्ये सिंगल नेबर. विजयाच्या उंबाट्यावर जनमान सरवली संघ आपण बघतोय आणि पराभवाची छायेत जयदुर्गा टेमघरपाडा संघ. इथे मात्र पलटी शॉट
क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता, मात्र झेल ड्रॉप केला जातो या पॉइंट रिझर्व्हमध्ये. मात्र या ड्रॉप झेलाने कुठलाही फरक तर पडणार नाही. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला या तो जर्मन सरवली संघाने तब्बल 39 धावाने नक्कीच हा सामना विजय होताना जर्मन सरवली संघ. अभिनंदन जर्मन सरवली यांना हार्ड लक जयदुर्गा टेमघर.